घेई घेई वाचे गोड नाव विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख। आज आषाढी एकादशीचा सोहळा, या निमित्ताने पंढरपूर नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली। पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली। यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या जातेगावच्या कैलास उगले आणि कल्पना उगले यांना महापूजेचा बहुमान मिळाला। विठ्ठल रुक्माई हे आपलं आराध्य दैवत, या आराध्य दैवताच्या या आजच्या अतिशय महत्त्वाच्या दिवशी आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आमचे मानाचे वारकरी जे आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला, त्यामुळे आज खऱ्या अर्थानं हा अग्रपूजेचा मान त्यांना मिळाला। असाच पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांना मिळत राहो आणि त्यांची भक्ती फुलत राहो, अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि खऱ्या अर्थानं पांडुरंग आपल्या सर्वांना आपल्या मनातलं ओळखणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यापुढे तसं काही मागावंच लागत नाही। पण तरी देखील पांडुरंगांना एकच मागणं आहे की आपल्या महाराष्ट्रापुढची सर्व संकट दूर करण्याची शक्ती ही पांडुरंगाने आपल्याला द्यावी, आपल्याला सगळ्यांना सतमार्गाने चालण्याची या ठिकाणी सुबुद्धी ही पांडुरंगाने द्यावी आणि विशेषतः आपल्या बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता या ठिकाणी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा, अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो।